विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जिके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या क्लासपर्यंत आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या सहकार्यासाठी मनापासून आभार. जर तुम्ही मला मदत केली नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. मित्रांनो, आजचा हा जो क्लास आहे ना मित्रांनो, हा खूप विशेष होणार आहे. यामध्ये आपण कंटेंट खूप जबरदस्त घेतलेला आहे. मित्रांनो, तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार आपण हाय लेवलचे प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो, आजचा तुम्हाला क्लास करताना याची नक्कीच मित्रांनो 100% मी गॅरंटी सांगतो की तुम्ही जेव्हा हा क्लास करसाल आणि पूर्ण प्रश्न पाहसाल ना मित्रांनो, तेव्हा प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला नाविन्य दिसणारच. मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये प्रत्येक प्रश्नाचा कंटेंट हा जबरदस्त असणार आहे. त्यामुळे हा पूर्ण क्लास तुम्ही पहा. एकही प्रश्न मित्रांनो याबद्दल तुम्ही मिस करू नका. ठीक आहे मित्रांनो, बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. तर या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केली गेली. तर ती कोणत्या आधारावर केली गेली? पहिलाच प्रश्न आपण जबरदस्त घेतलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की 18व्या प्रश्नसंचामध्ये हा आपल्या राज्यशास्त्र या घटकावर प्रश्न सुरू आहे. तर मित्रांनो, GK GS मध्ये ही सिरीज सुरू आहे. यामध्ये आपण सर्वच्या सर्वच विषयावर 5-5 प्रश्न घेत आहोत. त्यामधला हा राज्यशास्त्र विषयातील पहिले 5 प्रश्न होणार आहेत. मित्रांनो, तर यामध्ये लक्षात ठेवा की फ्रेंच पद्धतीचे अनुकरण करून संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, फ्रेंच पद्धतीचे अनुसरण करून. ठीक आहे मित्रांनो, ही पद्धत सभेला शिस्तबद्ध सुरुवात करण्यासाठी वापरण्यात आली होती. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, ज्येष्ठता तत्वावर वरिष्ठ सदस्य. मित्रांनो, हा पॉईंट नोट करा की ज्येष्ठतम तत्वावर म्हणजेच काय, जे वयाने सर्वात मोठे असतील मित्रांनो त्यांची निवड आपली ह्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून केलेली होती. ते व्यक्ती कोण होते मित्रांनो? सच्चिदानंद सिन्हा हे होते. ठीक आहे मित्रांनो, सर्व प्रश्न नोट करत चला. आजच्या क्लासमध्ये तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतील. मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा आहे, मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी खालीलपैकी कोणता सदस्य हा काँग्रेसचा सक्रिय सदस्य नव्हता? तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे, नोट करून ठेवा. मसुदा समितीमधील सय्यद मोहम्मद सादुल्ला हे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी होते. ते काँग्रेसचे सदस्य नव्हते. समितीमध्ये वैचारिक विविधता राखण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, सय्यद मोहम्मद सादुल्ला. सय्यद मोहम्मद सादुल्ला हे काँग्रेसचे सक्रिय सदस्य नव्हते. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान BN राव यांची भूमिका काय होती? मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. सोबतच मित्रांनो, आजचा हा कंटेंट तुम्हाला आवडत आहे का हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे मित्रांनो, तर यामध्ये लक्षात ठेवा की सर BN राव हे संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते. ठीक आहे मित्रांनो, संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार कोण होते? तर BN राव हे होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ड्राफ्ट तयार केला. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? BN राव हे होते. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चौथा आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदी 1935च्या भारत सरकार कायद्यातून जशाच्या तशा किंवा थोड्या बदलासह घेतल्या गेल्या? मित्रांनो, प्रश्नांची लेवल बघा किती हार्ड आहे. तर यामध्ये सर्वच्या सर्वच प्रश्न मित्रांनो रिपीटेड आहे. मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा की 1935च्या कायद्यातील प्रांतिक स्वायत्तता आणि राज्यपालाचे अधिकार व नियुक्ती यांसारख्या प्रशासकीय तरतुदी भारतीय राज्यघटनेत मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात आल्या. तरी मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, राज्यपाल कार्यालय आणि प्रशासकीय रचना. राज्यपाल कार्यालय आणि प्रशासकीय रचना. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, संविधान सभेची एकूण 14 अधिवेशने झाली होती. हे विधान बरोबर आहे की चुकीचे आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो.
मित्रांनो आजचा क्लास हा खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो, त्यामुळे आत्ताच आपली शाळा जीकेला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. यापुढचे जेवढेही काही प्रश्नसंच होणार आहे मित्रांनो, ते मित्रांनो अशाच प्रकारचे तुमचे प्रश्नसंच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवनवीन प्रश्न पाहायला मिळतील आणि सर्वच्या सर्व कंटेंट कोणत्या प्रकारे परीक्षेमध्ये विचारले जाते हे सर्वच्या सर्व तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये कामात पडणार आहे. या क्लासमधून तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे मित्रांनो, त्यामुळे हा जो क्लास आहे हा सेव्ह करून ठेवा. मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न बघण्यासाठी आपली शाळा जीकेला म्हणजेच AS जीकेला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नामध्ये सविस्तर बघूया. तर संविधान सभेची एकूण 11 अधिवेशने झाली होती. किती मित्रांनो? 11 अधिवेशने झाली होती. त्यासाठी एकूण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. कशासाठी मित्रांनो? संविधान तयार करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब नाही मित्रांनो. 14 अधिवेशने झाली होती का? तर नाही. किती झाली होती? 11 अधिवेशने झाली होती. हे संविधान तयार करण्यासाठी किती दिवस लागले होते? 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. ठीक आहे मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे. लॉर्ड रिपन यांच्या 1882च्या स्थानिक स्वराज्य संस्थांविषयक ठरावाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा का म्हटले जाते? मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो हे प्रश्न आपले पंचायत राज या घटकावर सुरू झालेले आहे. पंचायत राजमधील आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी या घटकावर हे 5 प्रश्न निवडलेले आहेत. मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचे आहे, कुठलाही प्रश्न मिस करू नका. तर मित्रांनो यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये ठराव आणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या अशासकीय सदस्यांचे बहुमत अनिवार्य केले आणि शासकीय हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच या ठरावाला आपण मॅग्ना कार्टा असे म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब. त्यांनी नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची बहुसंख्या अनिवार्य केली होती. त्यांनी काय केलं होतं मित्रांनो? नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची बहुसंख्या अनिवार्य केली होती. ठीक आहे मित्रांनो, म्हणूनच याला आपण मॅग्ना कार्टा असा म्हणतो. स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे. बलवंतराव मेहता समिती जी कधीची आहे? 1957ची आहे. शिफारस केलेल्या लोकशाही विकेंद्रीकरण मॉडेलचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा की बलवंतराव मेहता समितीने ग्रामीण भागाच्या विकास कार्यासाठी त्रिस्तरीय म्हणजेच यामध्ये कोणते घटक येतात मित्रांनो? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पंचायती राज रचनेची ऐतिहासिक शिफारस केली होती, ज्याला लोकशाही विकेंद्रीकरणाचे मॉडेल असे म्हटले जाते. तर मित्रांनो त्रिस्तरीय म्हणते. त्रिस्तरीयमध्ये काय येत होतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक क. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. मित्रांनो आजचे प्रश्न हे मनापासून आवडत असेल ना मित्रांनो, तर कमेंट बॉक्समध्ये दिल पाठवत चला. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. अशोक मेहता समितीने कधीची आहे मित्रांनो? अशोक मेहता समिती 1977ची आहे. त्यांच्या अहवालात कोणत्या महत्त्वाच्या बदलाची शिफारस केली होती, जी बलवंतराव मेहता समितीच्या रचनेपेक्षा वेगळी होती? मित्रांनो प्रश्नाची क्वालिटी बघून घ्या कशी आहे, जबरदस्त आहे ना. अशोक मेहता समिती या प्रश्नामध्येच एक पॉईंट आणखी आलेला आहे. 1977ची. कधीची आहे? 1977ची. म्हणजे प्रश्न असाच बनते. नॉर्मल प्रश्न बनला तर अशोक मेहता समिती कधीची आहे प्रश्न बनला ना मित्रांनो, याचे उत्तर होईल 1977. 1977. परंतु प्रश्न आजच्या बघा प्रश्नाची कशी जबरदस्त आहे मित्रांनो क्वालिटी. 1977चा अशोक मेहता समितीने त्यांच्या अहवालात कोणत्या महत्त्वाच्या बदलाची मित्रांनो अशोक मेहता समितीने त्यांच्या अहवालात कोणत्या महत्त्वाच्या बदलाची शिफारस केली होती, जी बलवंतराव मेहता समितीच्या रचनेपेक्षा वेगळी होती? ठीक आहे मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहे, नोट करून ठेवा. अशोक मेहता समितीने त्रिस्तरीय रचनेऐवजी म्हणते मित्रांनो, अशोक मेहता समितीने त्रिस्तरीय रचनेऐवजी द्विस्तरीय कोणते होते? द्विस्तरीयमध्ये जिल्हा परिषद आणि मंडळ पंचायत. ठीक आहे मित्रांनो, पंचायत राज रचनेची शिफारस केली होती. तसेच मित्रांनो पंचायत राजमध्ये राजकीय पक्षांच्या सहभागाची त्यांनी आग्रही शिफारस केली होती. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ.
त्रिस्तरीय ऐवजी द्विस्तरीय, त्रिस्तरीय ऐवजी द्विस्तरीय। ठीक आहे मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये पॉईंट महत्त्वाचा कोणता होईल मित्रांनो, बलवंतराव मेहता समितीने किती स्तर सांगितले होते, त्रिस्तरीय। तर मित्रांनो अशोक मेहता समितीने आपल्याला किती स्तरीय सांगितली, तर द्विस्तरीय सांगितली, द्विस्तरीय सांगितली मित्रांनो, त्रिस्तरीय ऐवजी द्विस्तरीय सांगितली। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेसाठी वसंतराव नाईक समिती कधीची आहे, 1960ची आहे। ची स्थापना कोणत्या कारणासाठी करण्यात आली होती। मित्रांनो प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, वसंतराव नाईक समिती कधीची आहे, 1960ची आहे। हिची स्थापना कोणत्या कारणासाठी करण्यात आली होती। प्रश्न IMP आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा। प्रश्न हा ठेवलेलाच आहे मित्रांनो, गॅरंटी आहे। ठीक आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, वसंतराव नाईक समिती ही प्रामुख्याने महाराष्ट्र पंचायत राज संस्थांना बळकट करण्यासाठी आणि बळवंतराव मेहता समितीने सुचवलेल्या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या शिफारसी कशा प्रकारे महाराष्ट्रात लागू करता येतील यांचा अहवाल देण्यासाठी नेमली होती। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक अ। बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली होती। ठीक आहे मित्रांनो, प्रश्न समजत आहे ना मित्रांनो तुम्हाला। प्रश्न जरी डिफिकल्ट असले मित्रांनो तरी आपण समजून सांगण्याचा सोप्यात सोपा प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो तुमच्या कमेंटमुळे मला समजते की ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आवडत आहे, त्यामुळे मी पुढच्या क्लासमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रश्न घेत राहतो। ठीक आहे मित्रांनो, तर प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, MS सिंघवी समिती कधीची आहे, 1986चे। पंचायत राजच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक योगदान काय मानले जाते। मित्रांनो तुम्ही जेव्हा नोट करता तेव्हा अशा प्रकारचा प्रश्न आला तर त्यामध्ये जी तारीख दिसते ना मित्रांनो, MS सिंघवी समिती 1986ची आहे। अशा प्रकारची लवकर नोट करत चला, कारण की हे प्रश्न तुम्हाला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले जातात। ठीक आहे, तर यामध्ये सविस्तर बघूया मित्रांनो। तर लक्षात ठेवा, LM सिंघवी समितीने सर्वप्रथम पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा बहाल करण्यासाठी ऐतिहासिक शिफारस केली होती, ज्याला आधार घेऊन पुढे 73वी घटनादुरुस्ती यशस्वी झाली। ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ। पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी प्रथम शिफारस केली होती। ठीक आहे मित्रांनो प्रश्न आवडत असेल तर लाईक देखील करत चला। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, हे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो। हे प्रश्न आपले 11 ते 15 हे आपले मित्रांनो 11 ते 15 हे आपले प्रश्न जे आहेत ते भूगोल या विषयावर होणार आहे। भूगोल म्हटलं आपण ऊर्जा साधने या विषयावर प्रश्न घेत आहोत मित्रांनो। तर हे प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचे होणार आहे, सर्व रिपीटेड प्रश्न आहे। तर मित्रांनो प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे। प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा की कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यात आहे। याला आपण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे देखील म्हणतो। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे। ठीक आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील पहिली अणुऊर्जा भट्टी कोठे उभारण्यात आली होती। प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 आहे, हा प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो। हे मित्रांनो 11 ते 15 हे प्रश्न आपले असेच भूगोल या विषयावर होणार आहे। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील पहिली अणुऊर्जा भट्टी कोठे उभारण्यात आली आहे। यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, तारापूर येथे अणुऊर्जा केंद्र हे भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र आहे। तर मित्रांनो याची स्थापना कधी झाली, तर 1969 मध्ये याची स्थापना झालेली आहे। या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक अ, तारापूर महाराष्ट्रामध्ये तारापूर येथे पहिली अणुऊर्जा भट्टी स्थापन करण्यात आली आहे। ठीक आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 आहे, पवन ऊर्जेच्या उत्पादनात भारताचे जगातील स्थान कितवे आहे। मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, भारत पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये जगात 4थ्या क्रमांकावर आहे। तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पवन ऊर्जा निर्मिती होते। ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, 4थ्या क्रमांकावर 4थ स्थान आहे मित्रांनो भारताचे पवन ऊर्जा उत्पादनामध्ये। ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक हा 14 आहे, सौर ऊर्जा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता प्रदेश सर्वाधिक अनुकूल मानला जातो। तर मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे।
विदर्भ प्रदेशात प्रखर सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौर ऊर्जेसाठी ते अत्यंत अनुकूल आहे. ठीक आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क विदर्भामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, सौर ऊर्जा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता प्रदेश सर्वाधिक अनुकूल मानला जाते? तर विदर्भ. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, खनिज तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले डिगबोई क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, डिगबोई क्षेत्र कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आहे. हे खनिज तेलासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, डिगबोई हे भारतातील सर्वात जुने खनिज तेल उत्पादन क्षेत्र आहे, जे आसाममध्ये स्थित आहे. मित्रांनो, हे सर्वात जुने खनिज तेल उत्पादन क्षेत्र आहे. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. मित्रांनो, खनिज तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले डिगबोई क्षेत्र कुठे आहे? तर आसाममध्ये आहे. मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. प्रश्न क्रमांक 16 आहे, ब्रिटिशकालीन महसूल व्यवस्थेत रयतवारी पद्धतीचा मुख्य उद्देश काय होता? मित्रांनो, इतिहास या घटकावर प्रश्न सुरू झालेले आहे. यामध्ये आपण जमीन आणि महसूल या घटकावर प्रश्न घेत आहोत. मित्रांनो, हे प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेले आहेत, त्यामुळे आपण हे प्रश्न निवडलेले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत, नोट करून ठेवा. रयतवारी पद्धतीत मध्यस्थांचा अभाव होता. सरकार आणि शेतकरी यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाले रयतवारी पद्धतीमध्ये. ठीक आहे मित्रांनो, शेतकऱ्यांकडून थेट कर गोळा करणे हा प्रमुख उद्देश होता आणि ही पद्धत प्रामुख्याने मद्रास व मुंबई भागात लागू होती. हे भाग मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब. थेट शेतकऱ्यांकडून महसूल वसूल करणे हे रयतवारी पद्धतीचा मुख्य उद्देश होता. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जिकेला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. सोबतच आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा मित्रांनो, त्यावर देखील आपण अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आणि सर्वच्या सर्व माहितीची अपडेट देत राहतो. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 आहे, थॉमस मनरो यांनी मद्रास प्रांतात कोणती जमीन महसूल पद्धत लागू केली? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा. थॉमस मनरो मद्रासचे गव्हर्नर होते. मित्रांनो, थॉमस मनरो काय होते? तर मद्रासचे गव्हर्नर होते. त्यांनी 1820 मध्ये, तारीख खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, त्यांनी 1820 मध्ये रयतवारी पद्धत सुरू केली. कोणी? थॉमस मनरो यांनी रयतवारी ही पद्धत सुरू केली. या पद्धतीत शेतकऱ्यांना जमिनीची मालकी मानले गेले. मित्रांनो, रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट जमिनीचे मालक मानले जात होते. तर मित्रांनो, एक प्रश्न विचारला जाऊ शकते की थॉमस मनरो यांच्यासोबत कोणी काम केले? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, कॅप्टन रीड यांनी या कामात त्यांची मदत केली होती. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवण्याजोगते की थॉमस यांनी मद्रास प्रांतात जमीन महसूल पद्धत कधी लागू केली? तर 1820 मध्ये लागू केली. यांचे या कामामध्ये मदत कोण करत होते? तर कॅप्टन रीड. ठीक आहे मित्रांनो. आणि या पद्धतीमध्ये थेट जे जमीनचे शेतकरी होते तेच आपल्या जमिनीचे मालक होते. ठीक आहे. तर या पद्धतीचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क. रयतवारी पद्धत. तर मित्रांनो, तुमच्या नोटबुकमध्ये एक पॉईंट नोट करून ठेवा. मी सांगतो तुम्हाला, थॉमस मनरो यांनी रयतवारी पद्धत सुरू केली. कधी सुरू केली? 1820 मध्ये सुरू केली. कोणी सुरू केली? थॉमस मनरो यांनी सुरू केली. कुठे? मित्रांनो, मद्रासचे ते गव्हर्नर होते. तर मित्रांनो, थॉमस मनरो यांच्या कामामध्ये कोणी मदत केले? तर कॅप्टन रीड यांनी मदत केली. तर मित्रांनो, या पद्धतीचे वैशिष्ट्य काय होते? तर जे शेतकरी होते ते थेट या जमिनीचे मालक होते आपापल्या. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे रयतवारी पद्धत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रांसोबत मित्रांनो ग्रुप स्टडी करत असाल तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे, कायमधारा पद्धत बंगालमध्ये कोणी सुरू केली? तर मित्रांनो, हे इतिहास या घटकावरचे एवढे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झालेले आहे, त्यामुळे आपण या क्लासमध्ये हे प्रश्न घेतलेले आहेत. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ही पद्धत 1793 मध्ये लागू करण्यात आली. लॉर्ड कॉर्नवालिसने ती बंगालमध्ये सुरू केली. यात जमीनदार हा जमिनीचा मालक बनला होता. याला जमीनदारी पद्धत असेही म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. लॉर्ड कॉर्नवालिस.
तर पटापट नोट करून ठेवा मित्रांनो तुमच्या नोटबुकमध्ये. लक्षात ठेवा, पहिला पॉईंट आहे कायमधारा पद्धत. कोणी सुरू केली? लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली. कधी सुरू केली? 1793 मध्ये सुरू केली. 1793 मध्ये सुरू केली. ठीक आहे मित्रांनो. आणि लॉर्ड कॉर्नवालिस हा बंगालमध्ये सुरू केली होती. ठीक आहे. आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, सुरुवातीची आपली जी मागची आपण पद्धत पाहिली मित्रांनो, कोणती रयतवारी पद्धत पाहिली मित्रांनो, यामध्ये शेतकरी जमिनीचे थेट मालक होते. परंतु यामध्ये लक्षात ठेवा, जमीनदार हे जमिनीचे थेट मालक बनले. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट आपण या क्लासमध्ये घेतलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 आहे, महालवारी पद्धतीमध्ये महसूल गोळा करण्याची जबाबदारी कोणाची असे? ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहेत, नोट करून ठेवा. महालवारी पद्धत प्रामुख्याने उत्तर भारतातही होती. महाल म्हणजे गाव किंवा गावाचा समूह. महाल म्हणजे गाव किंवा गावांचा समूह. गावाचा प्रमुख महसूल गोळा करण्याचा जबाबदार होता. मित्रांनो, ही पद्धत 1822 मध्ये अधिकृत होती. ठीक आहे मित्रांनो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, संपूर्ण गाव किंवा ग्राम प्रमुख महाल असे म्हणत होते मित्रांनो त्याला. ठीक आहे. तर मित्रांनो, महालवारी पद्धतीमध्ये महसूल गोळा करण्याची जबाबदारी कोणाची होती? तर संपूर्ण गाव किंवा ग्राम प्रमुखची. त्याचमुळे यालाच काय म्हणत होते मित्रांनो? महालवारी पद्धत म्हणत होते. मित्रांनो, कंटेंट आवडत आहे ना? प्रश्नांचा कंटेंट आवडत आहे ना? कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आजच्या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचाच सहभाग असू द्यात, जेणेकरून मला समजेल की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आवडत आहे आणि मी अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढच्या देखील प्रश्नसंचांमध्ये अपलोड करणार. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे, ब्रिटिश महसूल धोरणामुळे भारतीय शेतींवर झालेला प्रमुख परिणाम कोणता होता? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, ब्रिटिश धोरणामुळे रोख पिकांचे उत्पादन वाढले. कापूस, नीळ, ऊस यांसारखी पिके घेतली गेली. मित्रांनो, यामुळे शेतींचे व्यापारीकरण झाले. अन्नधान्यांच्या उत्पादनांवर नकारात्मक परिणाम देखील झाला. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, शेतीचे व्यापारीकरण झाले. ठीक आहे मित्रांनो. ब्रिटिश महसूल धोरणामुळे भारतीय शेतींवर कोणता परिणाम झाला? तर शेतीचे व्यापारीकरण झाले. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे? ठीक आहे मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयावर आपले प्रश्न सुरू झालेले आहेत. अर्थशास्त्रामध्ये महाराष्ट्र अर्थव्यवस्था या घटकावर मित्रांनो आपले हे महत्त्वपूर्ण प्रश्न होणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे सेवा क्षेत्रातील अग्रेसर राज्य आहे. GSDP मध्ये सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो मित्रांनो 50% जास्त आहे. हे क्षेत्र राज्य अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते मित्रांनो. ठीक आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, सेवा क्षेत्र. पर्याय क्रमांक ब, सेवा क्षेत्र. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला साखर कारखान्याचे आगार म्हटले जाते? ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत. आशियातील पहिली सहकार साखर कारखाना लेणी नगर येथे सुरू झाला. ठीक आहे मित्रांनो, लोणी नगर येथे सुरू झाला. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब, अहमदनगर येथे आहे. ठीक आहे मित्रांनो. अहमदनगर जिल्ह्याला आपण साखर कारखान्याचे आगार असे म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा की MIDC ची स्थापना 1 ऑगस्ट 1962 मध्ये झाली. राज्यातील औद्योगिक विकासासाठी हे मुख्य महामंडळ मानले जाते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब, 1962 मध्ये झाली. ठीक आहे मित्रांनो. MIDC ची स्थापना कधी झाली? तर 1962 मध्ये झाली. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हा कोणता? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे रेशीम उत्पादनासाठी आघाडीवर आहेत. तर मित्रांनो, भंडारा जिल्हा हा प्रामुख्याने कोसा रेशीमसाठी ओळखला जातो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. जालना, बीड आणि भंडारा हे महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी ओळखले जाते मित्रांनो. प्रसिद्ध जिल्हे आहेत महाराष्ट्रातले जालना, बीड आणि भंडारा. ठीक आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, पाठ करून ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा.
प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्रातील संततधार पीक पद्धतीसाठी कोणता विभाग प्रसिद्ध आहे? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, कोकण विभागात भात शेती मुख्यतः केली जाते. पावसांच्या उपलब्धतेमुळे तिथे साधन शेती आढळते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. कोकणमध्ये मित्रांनो, कोकण विभाग हा संततधार पीक उत्पादनासाठी फार प्रसिद्ध आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे, सस्तन प्राणी वर्गाचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? मेमल्स म्हणतो मित्रांनो आपण सस्तन प्राणीला. खूप वेळा हा प्रश्न विचारला जाते. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा, सस्तन प्राण्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पिल्लांना दूध पाजणे हे आहे. त्यांच्या शरीरावर केस देखील असतात मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, दुग्ध ग्रंथी असणे. मित्रांनो, सस्तन प्राणी वर्गाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? त्यांना दुग्ध ग्रंथी असते मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, ते आपल्या पिल्लांना दूध पाजतात. ठीक आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न आपले विज्ञान या विषयावर सुरू झालेले आहेत. विज्ञान या विषयामध्ये आपण प्राण्यांचे वर्गीकरण ह्या घटकावर हे प्रश्न घेतलेले आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगत आहो विषय आणि कोणत्या घटकावर प्रश्न घेतलेले आहेत, तर मित्रांनो, जेव्हा हे घटक तुम्हाला मी सांगतो, तर मित्रांनो त्या विषयावर आणखी काही प्रश्न जे आहेत ते तुम्ही सर्च करा. त्यासोबतच मित्रांनो, पुस्तकमधील या घटकावर तुम्ही जेवढे काही पॉईंट बनते ना, ते सर्वच्या सर्व नोट करत चला, जेणेकरून तुमचे या प्रश्नामध्येच आणखी काही प्रश्न होत चालेल. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे, सरीसृप वर्गातील प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते? मित्रांनो, बहुतेक सरीसृप प्राण्यांचे जे हृदय आहे ते अपूर्ण 3 कप्प्याचे असते. याला अपवाद जे आहे मित्रांनो तो मगर आहे. याचे जे हृदय आहे ते 4 कप्प्याचे असते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब 3 कप्प्याचे असते. ठीक आहे मित्रांनो, सरीसृप प्राण्यांचे हृदय हे 3 कप्प्याचे असते. तर मित्रांनो, अपवाद हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये लक्षात ठेवा, मगरचे जे हृदय आहे ना मित्रांनो ते 4 कप्प्याचे असते. अपवाद हा खूप वेळा परीक्षेचा आवडता घटक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 आहे, उभयचर प्राणी आपले श्वसन कशाद्वारे करते? मित्रांनो, आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे आपण अशा प्रकारचे प्रश्न घेत आहोत. मित्रांनो, प्रश्नांची क्वालिटी वाढलेली आहे आणि यानंतरचे जेवढेही काही प्रश्नसंच होतील मित्रांनो, त्यांची देखील क्वालिटी अशाच प्रकारे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवनवीन प्रश्न शिकायला मिळतील आणि सोबतच मित्रांनो नवनवीन प्रश्न तुम्हाला अभ्यासायला मिळतील. आणि मी तुम्हाला तलाठी भरतीला कशाप्रकारे अभ्यास करावा लागतो त्याचे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. उभयचर प्राणी पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात. उभयचर म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवर राहतात त्यांना आपण उभयचर म्हणतो. मित्रांनो, ते फुफ्फुस आणि ओल्या त्वचेद्वारे श्वसन करतात. ठीक आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, दोन्ही. अ आणि ब हे दोन्ही अशा प्रकारचे मित्रांनो ऑप्शन येत राहतात. ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मित्रांनो अ आणि ब दोन्ही. क पर्याय हे आपले बरोबर होईल. तर मित्रांनो, फुफ्फुस आणि त्वचा या दोन्ही घटकाद्वारे आपला श्वास घेत असतात. तसे उदाहरण काय होईल मित्रांनो, मगर हा पाण्यामध्ये राहते आणि जमिनीवर राहू शकते. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणता प्राणी अपृष्ठवंशीय आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या प्राण्यांचा पाठीचा कणा नसतो त्यांना आपण अपृष्ठवंशीय म्हणतो. तर मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. गांडूळ हा अन्निलिडा संघात येतो. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क, गांडूळ हा अपृष्ठवंशीय आहे. अपृष्ठवंशीय म्हणजे याला पाठीचा कणा नाही. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, पक्षी वर्ग प्राण्यांचे मुख्य वैशिष्ट्य कोणते असते? मित्रांनो, आपला हा 30वा प्रश्न आहे. या क्लासचा शेवटचा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, पक्षी वर्गातील प्राण्यांचे हाडे हलकी व पोकळी असतात. हे सर्व गुणधर्म त्यांना उडण्यासाठी मदत करतात. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड, वरील सर्व मध्ये म्हणजे यामध्ये काय येते मित्रांनो, शरीर पिसांनी झाकलेले असते, हाडे मोकळे असणे आणि पुढच्या पायांचे रूपांतर पंखात होणे. मित्रांनो, त्यांना जे पुढचे पाय असते त्यांचेच रूपांतर त्यांचे पंखामध्ये झालेले असते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल वरील सर्व.
तर मित्रांनो पक्षीवर्ग जे प्राणी आहे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, शरीर पिसांनी त्यांचे झाकलेले असते, हाडे त्यांचे मोकळे असते, पुढचे जे पाय असते मित्रांनो त्यांचेच रूपांतर त्यांचे पंख्यामध्ये झालेले असते. ठीक आहे मित्रांनो, त्यांचे जे पंख आहेत ना मित्रांनो ते त्यांचे पुढचे पाय असतात. ठीक आहे, तर या प्रश्नाचे वरील सर्व हे अचूक उत्तर होईल. ठीक आहे मित्रांनो, तर हे होते आजचे महत्त्वपूर्ण 30 प्रश्न मित्रांनो. यापूर्वीचे तुम्ही 17 प्रश्नसंच बघितले नसेल मित्रांनो तर ते आत्ताच आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. हा आपला 18व्या नंबरचा प्रश्नसंच होता मित्रांनो. तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर ते आत्ताच करून घ्या आणि मित्रांनो आपली शाळा जीकेला देखील सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो मराठी या विषयाची सप्लिमेंटरी सिरीज सुरू आहे, ते देखील तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, मराठी या विषयाचा दुसरा भाग मी उद्या 12 वाजता अपलोड करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया मित्रांनो मराठी या क्लासमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत अभ्यास करा, सातत्य ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा क्लास कसा झाला मित्रांनो. मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या क्लासमधील किती प्रश्न तुमचे बरोबर आले, सोबतच किती प्रश्न मित्रांनो तुमचे चुकले. आणि मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी अशाच प्रकारचे प्रश्न पुढच्या क्लासमध्ये देखील घेणार. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.